नमस्कार, आपण पाहता अकोला न्यूज. पाहूया आजची ठळक बातमी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन गाण्यातून उजळविणारे विदर्भातील पहिले हिंदी गीत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या पावन प्रसंगी विदर्भ भूमीवर इतिहास घडला. पहिल्यांदाच अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर आधारित एक हृदयस्पर्शी हिंदी गीत प्रकाशित करण्यात आले. तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला वतीने या गीताचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या गीताद्वारे अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनयात्रेला, त्यांच्या लेखणीच्या क्रांतीला आणि समाजहितासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला एक भावनिक आणि कलात्मक आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. हे गीत केवळ एक सांगीतिक रचना नाही, तर ती एक प्रेरणादायी साक्ष आहे, ज्यातून अण्णाभाऊंच्या विचारांची, त्यांच्या स्वप्नांची आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याची गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचते. तीव्रतेने वाट मोकळी करणाऱ्या शब्दांतून आणि संगीताच्या गहिऱ्या लयींतून अण्णाभाऊ साठे हे नाव पुन्हा एकदा जनमनामध्ये जागवले गेले आहे. या विशेष उपक्रमामध्ये संयोजक डॉक्टर सुगत दादा वाघमारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्यामुळे हे गीत वास्तवात उतरू शकले. आपण पाहता अकोला न्यूज. अण्णाभाऊ साठेंचा आज तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी येथे आज विदर्भामध्ये पहिल्यांदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अकोल्यामधून तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटी येथे अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचा सत्कार आणि विदर्भामध्ये पहिल्यांदा जे गाणं लॉन्च केलं, आपली संकल्पना मांडली, असे या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुगत वाघमारे सर यांचं समितीच्या अण्णाभाऊ साठे जिल्हा समितीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. व या विदर्भामध्ये सर्वांनी या गाण्याचा हिंदीमध्ये प्रथमतः हे गाणं अण्णाभाऊंचं लॉन्च झालं, याचा सर्वांनी आनंद घ्यावा. जय लवजी, जय भीम, जय अण्णाभाऊ. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव के पावन अवसर पर वंचित, शोषित और मेहनतकश समाज की बुलंद आवाज तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसाइटी अकोला के अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे जी की ओर से इस गीत के माध्यम सच्चे श्रद्धा सुमन अर्पित की जा रही है. आइए हम सब मिलकर करें, उस योद्धा को नमन करें.